अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामीच्या कपाळाच्या केंद्रबिंदूला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्या. स्वामी सांगतात, स्वामी भक्तांनो, आज हा व्हिडिओ म्हणजे फक्त एक व्हिडिओ नाही, हा एक संकेत आहे. साक्षात स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा स्वामींनी तुमची हाक ऐकले आहे. तुमच्या मनात चालणाऱ्या वेदना, त्रास, चिंता सगळं काही स्वामींना माहीत आहे आणि म्हणूनच आज ते तुमच्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तू एकटा नाहीस. तू खूप थकलास, लोकांवर विश्वास ठेवला, पण तुझी फसवणूक झाली. ज्याच्यासाठी तू सर्व काही केलं त्यांनीच तुला सोडले. तुझ्या आयुष्यात सतत अडचणी येत आहेत. कधी पैशाची चिंता, कधी नात्याची वेदना आणि कधी स्वतःच्या मनाची चाललेली लढाई. पण लक्षात ठेव, हे सगळं पाहत स्वामी शांत बसलेलं नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट बघत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझी वाईट काळ संपत आला आहे. तुझे दुःख सहन केलं आहेस, त्याचे फळ तुला आता मिळणार आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला त्रास दिला, तेच लोक आता तुझ्या बदललेल्या नशिबाकडे बघून आश्चर्यचकित होणार आहे. कारण स्वामी जेव्हा कृपा करतात तेव्हा परिस्थिती एक क्षणात बदलतात. होय बाळा, विश्वास ठेव. तू हा व्हिडिओ का पाहत आहेस हा फक्त योगायोग नाही, हा स्वामीचा एक संकेत आहे. काही दिवसात तुला काही बदल जाणवतील. अचानक काही चांगल्या गोष्टी बदललेल्या दिसतील. ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या आत्ता पुढे सरकतील. तुझ्या आयुष्यात एक नवीन दरवाजा उघडला जाणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, स्वामीवर विश्वास कर. जे घडत आहे ते तुझ्या भल्यासाठी घडत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना मी आता सोडणार नाही. ज्यांनी तुझ्या पाठीमागे वाईट केलं, ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्याचं सत्य आता समोर येणार आहे. आता तुला काही करण्याची गरज नाही. तू फक्त शांत राहा, कारण तुझा देव स्वतः तुझ्यासाठी लढत आहे. आणि जेव्हा देव लढतो तेव्हा विजय नक्कीच होत असतो. रोज स्वामी समर्थ नाव घे. मनात शंका ठेवू नकोस. चांगले विचार कर, चांगले बोल आणि कधीच कोणाचा वाईट करू नकोस. कारण स्वामीची कृपा त्या लोकांवरच होते जे मनाने स्वच्छ असतात. आणि मला माहीत आहे, तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. जर तुझे माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. होय माझ्या लेकरा, आता जे काही तू सहन केलं आहेस, आता तुझं आयुष्यात आनंद येण्याची वेळ आली आहे. आजपासून तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होणार आहे आणि हे सगळं स्वामीच्या कृपेने होणार आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझे बाळ आहे असे तू टाईप कर. कारण हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या लेकरा, बघ, तुझं नशीब आता पूर्णपणे बदलणार आहे. होय, कारण देवाने आता तुझी जन्मपत्रिका बघितली आहे आणि तुझं नशीब आता ते बदलणार आहे. जे काही स्वामी सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तू थक्क होशील, कारण आता तुझे नशीब बदलायला सुरुवात झालं आहे. होय, जर हा व्हिडिओ तू पाहत असशील तर बघ, तुला कधी असं वाटतं की एवढी मेहनत करून तुला यश प्राप्त होत नाही. लोक कमी मेहनत करून पुढे जातात आणि तू मात्र तिथेच अडकलेला. बाळा, तुझं नशीब झोपलेलं नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते. काही वेळ आयुष्यात उशीर होतो, पण तो उशीर म्हणजे नकार नाही, ते एक तयारी आहे. ती वेळ आता आली आहे. तुझं आयुष्य लवकरच तुला काही संकेत येणार आहे. अचानक चांगली बातमी मिळेल. जे काम अडकलं आहे ते पूर्ण होईल आणि जे दूर गेले ते पुन्हा जवळ येतील. हे सगळं काही ते तुझ्या नशिबाचा बदलाचा भाग. कारण जेव्हा स्वामी
कृपा करतात तेव्हा आयुष्यात एक क्षणात बदलत. कल्पना कर, एक दरवाजा आहे जो खूप वर्षापासून बंद आहे. तू त्याला अनेकदा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडला नाही. आज तो दरवाजा स्वामी स्वतः उघडणार आहेत आणि त्या दरवाजामागे यश, पैसा, समाधान आणि शांत आयुष्य. फक्त एक पाऊल अजून टाक आणि सगळं काही बदल बघ. कारण जेव्हा नशीब बदलतं तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही. तुझ्या आयुष्यात काही लोक अडथळे आणतील आणि तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. जर माझी सोबत तुला हवी असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे तू टाईप कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना तू शेअर कर. होय माझ्या लेकरा, बघ आता सगळं काही आपोआप ठीक होणार आहे. तू रोज श्रद्धेने नाव घे आणि प्रामाणिक राहा. कारण नशीब बदलण्यासाठी फक्त वेळ नाही तर तुझं मनसुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे. माझ्या लेकरा, तू खूप दिवस वाट पाहिलं आहे. आता ते वाट संपत आला आहे. तुझं आयुष्य पूर्ण बदलून जाणार. आता तुझ्या आयुष्याचे येत आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोचवायला विसरू नकोस. माझ्या बाळा, तुला असं वाटतं की तुला काहीच प्राप्त होणार नाही. तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, तू हा व्हिडिओ पाहतोस म्हणून तुला मी आज सांगत आहे. मी स्वतः तुला निवडलं आहे. बाळा बघ, तुझ्यावर माझा लक्ष आहे. तुझ्या मनातील भीती आता दूर जाणार आहे. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातील बदल आता तुला जाणवणार आहे. जेव्हा काही चांगलं घडणार आहे तेव्हा नकारात्मक शक्तीसुद्धा सक्रिय होत आहे. काही लोक तुला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतील. काही लोक तुला भरमात टाकतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. तुझ्या अंतर्मनाचा आवाज तू ऐक. तुझा नशीब आता मी स्वतः बदलायला सुरुवात केलं आहे. तुझे स्वप्न पाहिलं आहे ते आता खरं होणार आहे. तुला फक्त घाबरायची गरज नाही, विश्वास ठेवायचा आहे. होय आजचा हा संदेश योगायोग नाही तर हा स्वामीचा आशीर्वाद आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर कमेंट बॉक्समध्ये राजाधिराज योगीराज असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू इतर भक्तांपर्यंत पोहोचव. कारण कदाचित त्यांनाही अनुभवाची गरज आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास ठेव. तुझे सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.